हॅलो सर साहेब, नमस्कार. नमस्ते नमस्ते भैया साहेब बोलणार आहेत. द्या हॅलो साहेब, नमस्कार सर. डोके साहेब, ते उमरत खालसाच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली? साहेब, ते तक्रार आलेली त्याच्यात. कशाची तक्रार? त्याची तक्रार सही आली बी काही नाही. हो, मग त्याची जिने आपण सुनावणी घेतोय आणि त्याच्यात सुनावणी घेतोय आणि हे करतो पुढची प्रोसेस लिखित साहेब त्याच्यात. डोके, एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं. नाही साहेब, त्यात तक्रार आलेली तुम्हाला नाही चौकशी तर तुमचे करावं लागलं. नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का. तुम्हाला असं वाटतंय ना 6 महिन्यात सरकार आली, तू महाराष्ट्रात कुठं बी असला ना तुला सोडणार नाही बरं का. मी तुला सांगतो, तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नको बरं का. तुला सांगतो, नाही साहेब, आलेलं चौकशी करतो ना, प्रोसेस तर करून घेतो ना. तुझे नाटक मीच बघीन बरं का. मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाही तू. हा, या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बरं का.